घोळगाव संघाचा चिराग शिंगवा, आपण कुठे असाल तर आमच्या व्यासपीठाकडे यायचे आहे, कारण आपण राज्य स्तरावर खेळलात आणि फायनल देखील मारली, आपला शुभ सन्मान केला जाईल। चिराग शिंगवा यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठाकडे यायचं आहे। देववाडीच्या ग्रामस्थांनी त्यांची देखील गर्दी असता कामा नाही याची दक्षता घ्यायची आहे। हॅलो, आमच्या मंडळासाठी लागू ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहात, आभार मानतोय। चिराग शिंगवा, आपण कुठे असाल नक्कीच आपण पाहू शकता, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत या ठिकाणी राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत आपण फायनल मारलीत। आमच्या मंडळाच्या वतीने आपले सन्मान केला जाईल। अप्रतिम दादा दोरी यांच्या हस्ते मायेचे उपचार, शाल, पुष्पहार आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सहर्ष स्वागत केला जातोय। तर आपल्या पुढील वाटचालीस या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा असतील, असेच खेळत जा। हॅलो, ग्राउंड क्रमांक 2 वर चालू असलेला सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना असेल जय गावदेवी भुपक्याची वाडी ब विरुद्ध श्री कृष्ण गोमोली ड नरेश। दोन्ही संघांना विनंती असेल की ग्राउंड क्रमांक 2 वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी 0 मिनिटाच्या आत उपस्थिती दाखवायची आहे। भुपक्याची वाडी ब बनाम गोमोली ड नरेश। चला वळूया ग्राउंड क्रमांक 1 कडे, जिथे चालू लढत आहे घोडगाव बनाम शेने पेन। बघूया शेने संघाचा हा रेडर पाहायला मिळेल, 8 नंबर जर्सी परिधान केलेला हा रेडर। बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची लढत करून माघारी परततोय, हातीने गडी टिकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु माघारी रिकामे हाती परततोय। पुन्हा एकदा घोडगाव संघाचा हा रेडर शेने संघाच्या प्रारंगणामध्ये लाथेने गडी टिकण्याचा प्रयत्न करतोय। बघूया या ठिकाणी काही पकड पाहायला मिळाली शेने संघाकडून, अप्रतिम पकड, अगदी रेडरला रिकाम्या हाती परततोय। बघूया श्रीकृष्ण भोमोली प्रतिउत्तर पाहायला मिळते, श्रीकृष्ण भोमोलीचा हा रेडर। बघूया आपल्या संघासाठी किती गुणाची लढत करून माघारी परततोय, पाहावं लागेल। अगदी हाताने गडी टिकण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी, अगदी 2 पॉइंट। ज्या संघांची नाव नोंदणी किंवा एंट्री फी जमा झाली नसेल त्यांना विनंती असेल की नाव नोंदणी, एंट्री फी या ठिकाणी मंडळामध्ये जमा करायची आहे। कोणत्या संघाची एंट्री फी आम्हापर्यंत पोहोचली नसेल त्याने एंट्री फी जमा करायची आहे। बघूया क्रमांक 2, आता मात्र या ठिकाणी कुठेतरी सुपर टॅकल पाहायला मिळाला कगलेवाडी संघाकडून। 2 पॉइंट त्यांच्या स्कोर बोर्ड वरती लगावले जातील। पुन्हा एकदा छोटासा खेळाडू पॉइंट घेऊन येतोय कगलेवाडी संघाकडून।
ग्राउंड क्रमांक 1 वरती पेन शेने या दोन संघामध्ये शेने संघाचा हा रेडर बघूया कितपर्यंत आपल्या संघासाठी गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच दोन्ही कोपरे हलवतोय, पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय, मात्र माघारे परतताना रिकामे हाती माघारी परततोय. पुन्हा एकदा त्याच्या प्रत्युत्तर देत असताना जय हनुमान घोडगाव संघाचा हा उंच बांध्याचं रेडर पाहायला मिळेल शेने संघाच्या प्रांगणामध्ये. अगदी या ठिकाणी सहजरित्या या ठिकाणी गोल घेऊन जातोय आपल्या संघाच्या पळयंत्रामध्ये. आता ग्राउंड क्रमांक 2 वर चालू होणारा सामना असेल जय गावदेव भक्ताची वाडी ब बनाम श्रीकृष्ण भोमोली ब. दोन्ही संघांना शेवटचा पुकार असेल. आपण लगेच ग्राउंड क्रमांक 2 चा संपर्क साधायचा आहे. नक्कीच ग्राउंड क्रमांक 2 चा निकाल आपल्यापर्यंत पोहोचेल लवकरात लवकर. हॅलो चला जय गावदेव भक्ताची वाडी ब भोमोली ब. आपण लगेच ग्राउंड क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. शेवटचा पुकार असेल दोन्ही संघांना. तर आता जो ग्राउंड क्रमांक 2 वर जो सामना झाला श्रीकृष्ण भोमोली बनाम कवेलवाडी या संघामध्ये श्रीकृष्ण भोमोली हा तब्बल 20 गुणांनी विजयी ठरतोय आणि पुढील फेरीस पात्र ठरतोय. तसेच हारलेल्या आणि जिंकलेल्या दोन्ही संघाचं या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला ग्राउंड क्रमांक 2 वर संघ लवकरात लवकर, कारण आपली 2 मिनिटं वाट बघितली जाईल आणि आता दोन्ही संघ बाद केले जातील याची दक्षता घ्यायची आहे. नक्कीच घोडगाव संघाकडून एक मजबूत असा लांबलचक बांध्याचा रेडर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आतापर्यंत या ठिकाणी मात्र सहज 3 गुणाची लढत करून माघारी परततोय अंकुश हा रेडर. एकदम भक्कम अशी शरीरयष्टी असलेला हा रेडर पाहायला मिळतो. उपस्थित दाखवा आणि दोन्ही संघ बाद केले जातील. अगदी आपण पाहू शकाल ग्राउंड नंबर 1 वर चालू सामना आहे घोडगाव बनाम शेने पेन या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा मजबूत असा शरीरयष्टी असलेला हा रेडर पाहायला मिळतोय शेने संघाच्या प्रांगणामध्ये. मग या किती गुण मिळून आपल्या या ठिकाणी मात्र रिकामे हाती परतत असताना पाहायला मिळेल घोडगाव संघाचा रेडर. जशा तसं प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळाल्या, परंतु रिकाम्या हाती पुन्हा एकदा जय भवानी होती. पुन्हा एकदा तोच रेडर आणि पुन्हा एकदा 1 गुण मिळवून आपल्या प्रांगणामध्ये माघारी परततोय. केला पर किंवा मान्यवरांचा त्या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय. ऑपरेटर थोड़ा स्पीकर हॅलो डीजे ऑपरेटर किरण ठोंबरा, आपण कुठं असाल तर लाल वायरचा माईकचा आवाज थोडा वाढवायचा आहे. हॅलो ठीक.
यावेळेस मात्र एक सुंदर पकड या ठिकाणी बघायला मिळते. जय हनुमान खोडगाव संघाच्या माध्यमातून. खरोखर मागील अनेक वर्षे या कबड्डीच्या खेळामध्ये नावारूपास आलेला संघ आपल्याला बघायला मिळतो, अर्थातच जय हनुमान खोडगाव. आता मात्र संघाच्या माध्यमातून चढाई करतोय. जर्सी क्रमांक 4 एक जबरदस्त आणि वेगवान चढाई बहादूर आपल्याला बघायला मिळतो जय हनुमान खोडगाव संघाच्या माध्यमातून. गावाच्या विजयाकरता या ठिकाणी अतोनात प्रयत्न करणारे सारे संघ आपल्याला बघायला मिळतात. जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा खेळाडूंना सहन शक्य होत नाही असा हा सूरज मांगारे. प्रत्युत्तर देईल आता मात्र भूमली संघाचा चढाई पाहतो. माघारी परतला. प्रत्युत्तर देईल अर्थातच दिनकर शिंगवा. ज्या खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावरती रायगड जिल्हाभर धुमाकूळ घातलेला आहे असा दिनकर यावेळेस मात्र 1 गुण टिपल्याचा दावा करतोय आणि नक्कीच यशस्वी ठरलाय. त्याला प्रत्युत्तर देईल बारके. 3 नंबरच्या जर्सी मधला हा सडपातळ बांधायचा चढाई बहादर. मैदान क्रमांक 1 वरती जर आपण गुणतालिका पाहिली तर मात्र काहीसा एकतर्फी झुकलेला सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. 7 आणि 16 9 गुणांची आघाडी असेल जय हनुमान खोडगाव संघाकडे. अंतिम टप्प्यामध्ये आलेला खेळ मैदान क्रमांक 1 वरती असेल. पुन्हा एकदा सूरज मांगारे या ठिकाणी बघायला मिळतो. 3-1 समीकरण असेल. सुपर टायगर ऑन भूमली संघाकरिता. सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल कवेलावाडी क बनाम बापदेव बोरावाडी ब. दोन्ही संघांना विनंती असेल की चालू सामना संपल्यानंतर ग्राउंड क्रमांक 2 चा संपर्क साधायचा आहे. कुठल्याही वेळेचा विलंब न करता. यावेळेस मात्र एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. अर्थातच शेणे पेन या संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तरादाखल देखील चढाई बहादर त्या ठिकाणी सज्ज झाला. बघूया कितपत प्रयत्न करतो. शेवटची काही अंतिम मिनिटे या ठिकाणी शिल्लक असेल सामना संपायला. ज्या ज्या संघांना पुकार दिलेला आहे आपण कृपया मैदानाच्या गेटकडे चला. चढाई करता मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय जय भवानी शेणे पेन संघाचा हा चढाई बहादर. आणि मात्र निश्चितच सरेंडर रेड आपल्याला बघायला मिळेल. सामना मात्र त्या ठिकाणी संपुष्टात येईल असं चित्र दिसतंय. तरी ज्या संघांना पुकार दिलेला आहे आपण मैदान क्रमांक 1 कडे चला. मैदान क्रमांक 2 वर मात्र निश्चितच धुमाकूळ घातला जातोय.